आंदोलक विद्यार्थ्यांवर खासदार कंगना रणौत बरळल्या. कंगनाकडून जेनझीचा जनरेशन गटर उल्लेख. कंगना यांच्या विधानानंतर विरोधकांचा संताप. राष्ट्रवादी नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या. पार्थ पवार पटेलांनी पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. भेटीनंतर राष्ट्रवादी विलीनीकरण, एनडीए पाठिंब्याच्या चर्चा, तर पवारांकडून चर्चांना पूर्णविराम. पंतप्रधान मोदींना कॅमेऱ्याचा नाही तर हृदयाचा अँगल बदलण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर मोदींनी त्यांचा सल्लागारही बदलावा. प्रियंका गांधी यांचा मोदींवर निशाणा. सरकारमध्ये नैतिकता होती म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणणार असल्याचं आश्वासन. नीट विद्यार्थी आंदोलकांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं आंदोलन काळात दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश. महाराष्ट्रात MHCET परीक्षेत गैरव्यवहार कसा झाला यावर शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल. तर बड्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी पैशांची मागणी करणारी कथित ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल. शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना बारामतीत येण्याचं आमंत्रण. बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त 2 ऑक्टोबरला बारामतीत येण्याचं आमंत्रण. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर. यादीत 17 लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावं. सहकार विभागाच्या पोर्टलवर यादी अपलोड. लातूर जिल्ह्याकडे पावसाची पाठ. सोयाबीन, तुरीचं पीक धोक्यात. एक रोप जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. मुंबईत FDA कडून मोठी कारवाई. 5 नामांकित क्लबचे FSSAI परवाने निलंबित. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका. कोल्हापुरात महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी आंदोलन. माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात नांदणी मठात आज 12 तास अन्नत्याग आंदोलन.